नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्थाचे आहे। या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल, ITI तुमचं झालेलं असेल, पदवी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 682 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 10/9/2024 आहे। अधिक माहितीची आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, वेतन किती असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्हता काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मोटर वाहन विभाग यांच्यासाठी निघालेली आहे। रनिंग जीप किंवा कार मेकॅनिकसाठी ही वॅकन्सी ठिकाणी आहे। वाहने देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। ITI तुमचं झालेलं असेल डिझेल मेकॅनिकमध्ये किंवा ITI झालेलं असेल मोटर मेकॅनिकलमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 15 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। त्यानंतर मोटार वाहन विभागासाठी ॲटो इलेक्ट्रिशियन सिस्टमचे काम तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल। ITI तुमचं झालेलं असेल ऑटो इलेक्ट्रिकमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा मेकॅनॉट्रिक्समध्ये तर 6 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। त्यानंतर वेल्डिंगसाठी कॅबिन बॉडी दुरुस्तीचं तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल। ITI तुमचं झालेलं असेल वेल्डरमध्ये तर 6 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। त्यानंतर वेल्डिंगसाठीच कॅबिन बॉडी दुरुस्तीचे ITI झालेला वेल्डर या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 4 वॅकन्सीज आहे। पेंटिंगसाठी पेंटिंगचे काम तुम्हाला येणं आवश्यक आहे। ITI झालेलं असणं आवश्यक आहे। पेंटरच्या ट्रेडमध्ये तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर सुतार या पदासाठी ITI तुमचं झालेलं असेल कार्पेंट्रीमध्ये तर 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर टर्नर या पदासाठी जॉब टर्निंगचे काम तुम्हाला करावे लागेल। ITI झालेलं असणं आवश्यक आहे। टर्नर या ट्रेडमध्ये तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। ब्लॅकस्मिथसाठी या ठिकाणी ITI झालेलं असेल ब्लॅकस्मिथमध्ये तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेशनसाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे। संगणक विभागामार्फत ITI तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंगमध्ये तर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। शीट मेटल वर्करमध्ये ITI झालेलं असेल तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। पंप ऑपरेटरचे कामासाठी या ठिकाणी ITI झालेलं असेल पंप ऑपरेटरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मेकॅनिक मशीन टूल्ससाठी ITI झालेलं असेल मेकॅनिकल मशीन टूल्स आणि मेंटेनन्समध्ये तर 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी पदवीधर तुम्ही असाल किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल सिव्हिलमध्ये तर 40 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहेत। त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डनसाठी HSC किंवा तत्सम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजे 12वी तुमची झालेली असेल तर 40 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। त्यानंतर मुख्य अभियंता कार्यालयामार्फत रस्ते स्थापत्य विषयक कामांसाठी पदवीधारक किंवा पदविकाधारक किंवा पदव्युत्तर तुमचं झालेलं असेल सिव्हिल्समध्ये तर 15 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेले आहेत। विद्युत विषयक कामासाठी ITI झालेलं असेल किंवा पदविका तुमची झालेली असेल इलेक्ट्रिकलमध्ये तर 100 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर मलनिसारण व्यवस्थे विषयक काम करण्याबाबत स्थापत्य अभियांत्रिकी विषयक पदवी किंवा पदविका स्थापत्य अभियंता तुमच्याकडे असेल तर 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर मलनिसारण व्यवस्थेविषयी काम करण्याबाबत स्थापत्य अभियंता सहाय्यक पदविका तुमच्याकडे असेल तर 10 वॅकन्सी आहे। हॉर्टिकल्चर मिस्त्रीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विज्ञान विद्या वनस्पतीशास्त्र उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे। 15 वॅकन्सीज या पदासाठी या ठिकाणी आहेत। त्यानंतर माळी कामासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि माळी व्यवसायाचा 1 वर्षाचा कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 45 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। त्यानंतर दवाखान्यामध्ये IAचे काम करण्यासाठी 12वी पास तुम्ही असाल तर 20 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्थापत्य विषयक कामकाजासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असेल तर 10 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर कनिष्ठ अभियंता या पदासाठी यांत्रिक अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असेल तर 10 वॅकन्सीज आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी तुमच्याकडे असेल तर 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। आरोग्य निरीक्षक या पदासाठी SSC उत्तीर्ण तुम्ही असाल आणि स्वच्छता निरीक्षक पदविका तुम्ही उत्तीर्ण असाल तर 30 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर संगणक ऑपरेटर या पदासाठी 12वी पास तुम्ही असाल, सोबत राज्य शासनाने मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सोबत MSc तुमची झालेली असणं आवश्यक आहे। 15 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे।
त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर चालू असलेल्या कामाची तांत्रिक तपासणीसाठी स्थापत्य पदवी किंवा स्थापत्य पदवीधर अभियंता तुम्ही असाल तर 30 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर मोजमापे घेणे, नकाशे तयार करण्यासाठी BR तुमचं झालेलं असेल, पदवी तुमच्याकडे असेल तर 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत. त्यानंतर दैनंदिन पत्रव्यवहार, संगणकाचे ज्ञान, मराठी आणि इंग्रजी टंकलेखनासाठी कला किंवा वाणिज्याची पदवी असेल तर 8 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत. त्यानंतर तांत्रिक स्वरूपाची कामे करणे, सुतार, प्लंबर आणि माळी लोहार या कामासाठी ITI तुमचं झालेलं असेल तर 24 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये 6 सुतार, प्लंबर 6, माळी 6 आणि लोहार 6 अशा वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर मोजमापे घेणे, नकाशे तयार करणे आणि डिजिटलायझेशन करणे यासाठी ITI तुमचं झालेलं असेल. आरेखक स्थापत्यमध्ये तर 4 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यानंतर कार्यालयाचे कामकाजासाठी 12वी पास तुम्ही असाल तर 5 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता या पदासाठी स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. 90 वॅकन्सी या ठिकाणी आहे. आरेखक या पदासाठी 12वी तुम्ही असाल आणि ITI सोबत झालेलं असेल. अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल तर 30 वॅकन्सी या ठिकाणी आहे. अनुरेखक या पदासाठी तुम्हाला HSC म्हणजेच 12वी पास असाल आणि सोबत ITI झालेलं असेल. अनुरेखक व तत्सम तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 15 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. आरेखक या पदासाठी तुम्ही 12वी पास असाल आणि ITI झालेलं असेल. अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल. GIS संबंधित मान्यताप्राप्त संस्थेकडील कोर्स केलेला असेल तर 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर सर्वेअर या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे. महसूल विभागाकडील सर्वेअर वर्गातील प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता तुमची असणं आवश्यक आहे. त्यानंतर पर्यावरण विषयक कामकाजासाठी 15 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. BE एन्व्हायरमेंटल झालेलं असेल, ME एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झालेलं असेल, BSc एन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं असेल, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं असेल, MSc बायोडायव्हर्सिटी झालेलं असेल, BSc जिओलॉजी झालेलं असेल, BSc बॉटनी झालेलं असेल, MSc इन्फॉर्मेशन झालेलं असेल, जिओ इन्फॉर्मेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तांत्रिक कामकाजासाठी एकूण 15 वॅकन्सी या ठिकाणी आहे. BE कॉम्प्युटर, BE इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, MCS, MTE, CH, MSc कॉम्प्युटर IT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. आपत्ती व्यवस्थापन व प्रशासन व नियोजनसाठी BE तुमचं झालेलं असेल, BSc झालेलं असेल, सिव्हिलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा एन्व्हायरमेंटल मध्ये किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा MSW झालेलं असेल, सोशल सायन्स झालेलं असेल, पर्यावरणमध्ये शिक्षण झालेलं असेल, BBA झालेलं असेल तर या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर मास मीडिया किंवा जर्नलिझम विषयक कामकाजासाठी बॅचलर इन मास मीडिया किंवा जर्नलिझम तुमचं झालेलं असेल, सोबत MSc झालेलं असेल तर 5 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सीज आहे प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी म्हणजेच अप्रेंटिस बेसिसवर त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. या ठिकाणी विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल. 12वी पासवरती या ठिकाणी तुम्हाला 6,000 रुपये इतके विद्यावेतन दिलं जाईल. ITI तुमचं झालेलं असेल किंवा पदविका झालेली असेल तर 8,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल. पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांना 10,000 रुपये विद्यावेतन जे आहे स्टिपेंड या ठिकाणी दिलं जाईल. 6 महिन्याच्या कालावधीसाठी या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच देण्यात आलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत आणि डॉक्युमेंटसोबत पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग किंवा पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरून समक्ष या ठिकाणी हजर राहायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.